कोल्हापूर शहराची जीवनवाहिनी समजली जाणारी केएमटी प्रशासन सध्यापुरती कोलमडलेली पाहायला मिळते. शहराचे हृदयस्थान असलेल्या मध्यवर्ती बस स्थानकाबाहेरील केएमटी स्टँडची सध्या प्रचंड दुरावस्था झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे या स्टँडवर चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय. प्रवाशांना पाय ठेवायलाही जागा उरलेली नाही. एवढेच नाही तर स्टँडवरील शेडचे पत्रे पूर्णपणे फाटल्यामुळे वरून थेट पावसाचं पाणी आत गळत आहे. त्यामुळे छताखाली उभे राहूनही भिजायचे अशी दुर्दैवी वेळ प्रवाशांवर आली आहे. एकीकडे महापालिका शहराच्या विकासाचे दावे करत असताना दुसरीकडे हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या मुख्य स्टँडकडे प्रशासनाचा साफ दुर्लक्ष झालंय. या नाहक त्रासामुळे नागरिक आणि प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. याच चिखलातून आणि गळक्या शेड खालून प्रवास करताना प्रवाशांना कोणत्या यातना सहन कराव्या लागत आहेत पाहुयात या विशेष रिपोर्टमध्ये. नमस्कार दर्शको, तरुण भारत मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. कोल्हापुरात राजकीय नेत्याकडून असो किंवा महानगरपालिका परिवहन मंडळाकडून असो, कोल्हापुरातील प्रवाशांना आता आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नुकताच कोल्हापुरात ई केएमटी बसेस आणि ई बसेस दाखल झाल्या आहेत. एकीकडे कोल्हापुराच्या प्रवाशांचा सेवा सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जातोय, तर दुसरीकडे त्याच प्रवाशांचा हाल अपेष्टा होत असल्याचं सुद्धा पाहायला मिळते. मी सध्या कोल्हापुरातील केएमटी बस स्थानकाच्या इथं उभी आहे आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकताय. केएमटी बस स्थानकाची जी दुरवस्था आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकताय केएमटीच्या इथं बसण्याची जी सुविधा केली आहे तिथं पूर्ण चिखलाचं साम्राज्य झालेलं आहे. ज्या केएमटी बसेसचे वाट पाहण्यासाठी इथं प्रवासी बसण्यासाठी ही जी अत्याधुनिक सुविधा केली आहे तिथं अक्षरशः या चिखलामुळे प्रवासी बसू सुद्धा शकत नाहीत. इतकी दुरवस्था इथं झालेली आहे. आता नुकताच काही दिवसांपासून कोल्हापुरात पावसाचं वातावरण पाहायला मिळतंय. जोरदार पाऊस सुरू आहे आणि दुसरीकडे ही अवस्था आहे ज्यामुळे लोकांना इथं बसता सुद्धा येत नाहीये. तर ही एक केएमटी बसेसचा अवस्था तुम्ही पाहू शकता. तर दुसरीकडे बघू शकता दुसऱ्या केएमटी बसेसच्या वरती छोटी छोटी झाडं उगवल्याचं पाहायला मिळतंय. इतकंच नाही तर आज त्या केएमटी बस मधून तुम्ही बघू शकता ती दुरवस्था पूर्ण चेपलेलं आहे. ही केएमटीचं जे बस स्थानक आहे आणि इथून पाणी सुद्धा पडत आहे. इतकी दुरवस्था असून सुद्धा प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. इथं काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे. काकू, किती दिवसापासून प्रवास करताय तुम्ही इथं? मी इथलीच रहिवासी आहे. इथे जी दुरवस्था आहे या संदर्भात तुम्ही काय सांगाल? तिथे चिखल झाला आहे, बसायला सुद्धा जागा नाहीये. आणि पण जागा नसते. खूप वर्दळ असल्यामुळे चिखल जास्त होतो, त्यामुळे चालताना त्रास होतो. चिखळा उडतात आणि इथे सुद्धा चिरलेलं आहे. चिरलेलं आहे. छत पण बाद झालेलं आहे, दुरुस्त करावे. हे किती दिवसापासून तुम्ही त्रास सहन करताय? तर 2 महिने झाले, पावसापासून जास्त होत. काय सांगणार तुम्ही ना महानगरपालिकेला? लवकरात लवकर शेडची दुरुस्ती करावी. बसायला जागा आहे पण चिखल असल्यामुळे बसू शकत नाही आहे. खूप चिखल आहे आणि त्याच्यामुळे खूप दुर्गंधी सुटलेली आहे ते, त्यामुळे बसू शकत नाही, उभारूनच जावं लागतं. आधीच केएमटी नसतात, तास तासभर आम्हाला उभारायला लागतंय आणि त्यात इथं बसायला जागा मिळत नाही, काय नाही. खूप वेळ थांबायला लागतं आम्हाला. बसायला जागा असून काय उपयोग ना. असं जर स्वच्छता वगैरे नसले तर लवकरात लवकर व्हायला पाहिजेत आमच्या हे कामं. इतकी वाईट अवस्था या बस स्थानकाची झालेली आहे. रोज हजारोंच्या संख्येने प्रवासी इथून प्रवास करत असतात आणि रोज अशा त्रासांना या प्रवासांना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे महानगरपालिकेनं लवकरात लवकर इथली स्वच्छता करावी आणि जी बस स्टँड दुरवस्थेमध्ये आहे त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी इथल्या प्रवासधारकांकडून होत असल्याचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सूरज पाटील सह मी नीता पोतदार, तरुण भारत, कोल्हापूर.